कर्जत तालुक्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या भीमा आणि सीना नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सातत्यानं केला जातो. मात्र त्यांच्यावर कारवाई करून शासनाचा महसूल वसूल करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी वर्गाला अशा पद्धतीनं काही घडतं आहे हे दिसतच नसल्यानं तालुक्यात अवैध वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे. अनेक वेळा तोंडी लेखी तक्रारी करून व प्रत्यक्ष भेटूनही अधिकारी प्रतिसादच देत नाहीयेत. त्यामुळे प्रश्नात सातत्यानं लढा देणाऱ्यांपैकी अशोक पावणे आणि सुनील खराडे यांनी औटेवाडी फाट्यावर आमरण उपोषण सुरू केले. औटेवाडीतून वाळू उपसून याच फाट्यावरून वाळूचे ट्रक काही अंतरावरील पुणे जिल्ह्यात जातात. त्यामुळे कर्जत तालुक्यात अधिकारी सर्व आलबेल असल्याचं सातत्यानं सांगतात. या गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी स्क्वॉडची नियुक्ती केल्याचे सांगतात, पण यातील कुणालाच अवैध वाळू उचलणारे दिसत नाही. हे न उलगडणारं कोड आहे. कर्जत तालुक्यात भीमा नदीचे 17 ते 18 किलोमीटरचे मोठे पात्र असून या पात्रातून अमर्यादपणे वाळू उपसा सुरू असल्यानं शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. याविरुद्ध कारवाई करण्याची तसदी महसूलचे अधिकारी घेत नसल्याचं पाहायला मिळतंय. उपोषण सुरू असताना वाळू उपसा सुरू आहे, मात्र अधिकारी येण्याच्या वेळीच नेमका वाळू उपसा बंद करून सर्व यंत्रणा गायब कशी होते हे ग्रामस्थांना न उलगडणारं कोड आहे. याबाबत अशोक पावणे यांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली आहे. कर्जत तालुक्यातले भीमा नदीचं पात्र जवळजवळ 17 ते 19 किलोमीटर लांबी आहे. जलालपूर, सिद्धटेक, दुधोडी, बेरडी, खेड, गणेशवाडी, शिंपोरा, भाबळगाव, आवटेवाडी ह्या महसूल हद्दीत जवळजवळ सर्रास वाळू उपसा चालू आहे. यांत्रिक बोटीने तो वाळू उपसा चालू आहे. अनेक जलचर नष्ट झालेले आहेत. शासनाच्या तिजोरीत 1 रुपयाही जमा होत नाही. अधिकाऱ्यांना, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना हप्ते चालू आहेत. सर्वांचे ॲडमिनिस्ट्रेशनला हप्ते मिळत असल्यामुळं सदर वाळू तस्कर अतिशय गुन्हेगारी स्वरूपाचं त्यांचं वर्तन आहे. शेतकऱ्याच्या शेतातून ते गाड्या घालतात. अनेक ठिकाणी ते दादागिरी करतात, धमकी देतात आणि एकंदरच तालुक्यामध्ये जवळजवळ या 2-3 वर्षामध्ये जवळजवळ 10 कोटीच्या पुढं हा महसूल हा बुडालेला आहे. जे अधिकारी सरकारी पगार घेतात त्या अधिकाऱ्यांना कुठलीही काळजी नाही. ते हप्ते घेण्यात महसूल आहेत आणि हे सरकार आल्यापासून तर जादा झालेलं दिसतं हे प्रमाण. पूर्वीचंच आम्ही भ्रष्ट सरकार म्हणत होतो, ते लोकांनी उलथून टाकलं आणि ह्या सरकारमध्ये तर त्याचं प्रमाण अतोनात वाढलेलं आहे. म्हणून आम्ही गेले 2 दिवस झालं उपोषण करतो. ह्याच्या अगोदरही आम्ही प्रशासनाला कारवाई करण्यासाठी वेळोवेळी सांगितलेलं आहे, लेखी दिलेलं आहे, तोंडी दिलेलं आहे, पण अद्यापही कारवाई होताना दिसून येत नाही. उलट आम्ही कालपासून बसल्यानंतरही अजूनही वाळू उपसा सुरूच आहे. अनेक बोटी या नदीपात्रात चालू आहेत. ब्लास्टिंगने ते सुरुंग घेऊन भूसुरुंग घेऊन हे करतात. खेडमधल्या त्या मंदिराला सुद्धा, पुरातन मंदिराला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. एवढे हादरे बसत आहेत. त्याचं ऑइल मिश्रित पाणी जे आहे ते पडतंय. आपल्या राशीन आणि कर्जतचं पाणी पुरवठ्याला ऑइल मिश्रित पाणी पुरवठा चालू आहे. 2 शहराच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, पण ह्याची कोणालाही काळजी नाही. तिथं एवढा धूर आहे, एवढं प्रदूषण निर्माण झालं आहे. अनेक रस्ते उखडलेले आहेत. रस्त्यांची अवस्था फार विचित्र झालेली आहे. खात्यातील तलाट्यापासून, सर्कलपासून तहसीलदार, प्रांत हे कर्जत तालुक्यातील आहेत. PI आहेत, API आहेत. हे लोक सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. जनतेच्या मनामध्ये संशयाचं वादळ निर्माण होतं. त्यांनी एक कारवाई करावी लवकरात लवकर आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करावं. फक्त उपोषण चालू आहे तोपर्यंतच करू नये, नंतर सुरूच होतं यांचं. हे सगळं राजरोसपणे चाललेला धंदा आहे. तर सुनील खराडे यांनी प्रतिक्रिया देताना प्रशासनाचे संगनमत असल्याचा थेट आरोप केला. इतके बेकायदेशीर वाळू चालत असताना, सगळ्या गोष्टी असताना तहसीलदार म्हणतात की आमच्या अधिकारी क्वाड नेमलेले आहे. तहसीलदार सांगतातच नेहमी, पण 30 ते 40 बोटी असताना त्यांना एकही बोट आढळून येत नाही. हे दुर्दैव आहे आपल्या तालुक्याचं. आणि ह्या अधिकाऱ्यांच्या मार्फत जे लूट केली जाते ह्याला सर्वस्वी अधिकारीच जबाबदारी आहेत वाळू तस्करांपेक्षा. कारण त्यांनी लाडवलेले हे सगळे यंत्रणा आहे. त्यांचे हप्ते त्यांना पोच झाल्यामुळे हे सगळे त्यांनी वाळू तस्करांना जे पाठबळ दिले त्याच्यामुळे ते वाळू तस्करीमध्ये वाढच होत चाललेली. ही वाळू तस्करी थांबवायची असेल तर अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करावी आणि धडक कारवाई केली तर एकही वाळू तस्करी तर दिसणार नाही. त्यांचं समूळ उच्चाटन होईल. आंदोलकांना काल नायब तहसीलदार भंडारी आणि पोलीस निरीक्षक शिवाजी गवार यांनी भेट दिली. यावेळी उपोषणार्थीने वाळू उपशावर कायमस्वरूपी कारवाई करावी, नियुक्त करण्यात येत असलेल्या स्क्वॉडमध्ये सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांची नियुक्ती करावी अशा मागण्या केल्या. यावेळी अनेक ग्रामस्थही उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, S9 मीडिया, कर्जत.